नमस्कार. पारितोष हा आता बाळाला घेऊन भूमीच्या घरी आलेला असतो आणि भूमीकडे बाळाला दिलेलं असतं. भूमी बाळाजवळ खेळत असते आणि तेवढ्यात बाळ रडू लागतं. बाळ रडत असल्यामुळे भूमी आता बाळाला दूध पाजत असते आणि भूमी बाळाला दूध पाजत असताना बोलते, "मै बाळा, तुझ्या लक्ष येते का? अमोली तुझी पहिली आई आहे आणि मी तुझी दुसरी आई आहे." पण भूमीचा तो व्हिडिओ दूध पाजतानाचा पौर्णिमा बनवते आणि तो व्हिडिओ पाठवून देते अमोलीला. अमोली बघते. अमोलीला खूप राग येतो, कारण पौर्णिमाने तेवढंच कट केलेलं असतं की अमोली तुझी पहिली आई आहे. हे कट केलेलं असतं, फक्त एवढंच ऐकायला येत असतं की हे बाळा, हे मी तुझी आई आहे. आता त्यामुळे अमोलीला खूपच राग आलेला असतो. अमोली म्हणत असते, हा पारितोष पण आहे ना, बाळाला घेऊन सारखा सारखा त्या भूमीकडे जात असतो. आता भूमी आणि पारितोष आता घरी यायला निघालेले असतात. तेवढ्यात बाळ रडत असतं. त्यामुळे भूमी म्हणते, पारितोष एक काम करा, कुठेतरी साईडला थांबा, मी बाळाला पटकन दूध पाजते, म्हणजे बाळ शांत होईल. बाळाला बहुतेक भूक लागलेली आहे असं बोलून आता भूमी बाळाला दूध पाजण्यासाठी साईडला जाते आणि भूमी बाळाला दूध पाजू लागते. तेवढ्यात रागिणी बघते आणि रागिणीच्या लक्षात येतं की आता हे बहुतेक भूमी काय करते ते बघितलं पाहिजे आणि रागिणी वाकून बघते. बघते तर काय, भूमी बाळाला दूध पाजत असते. भूमी ज्या बाळाला दूध पाजत असते त्याचा पाय रागिणीला दिसतो आणि त्या पायावर जन्मकुंड दिसते. त्यावेळी रागिणीच्या लक्षात येतं, हेच बाळ भूमीचं आहे आणि तेच मी हॉस्पिटलमधनं पळवलं त्यावेळी ही जन्मकुंड होती आणि याचा अर्थ हेच बाळ पारितोषला भेटलेलं आहे आणि पारितोष याच बाळाचा सांभाळ करत आहे आणि तेच बाळ आता भूमीला सुद्धा सापडत आहे. आता भूमीच्या आयुष्यात हे बाळ जर यायचं नसेल तर या बाळाला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आता रागिणी त्या बाळासाठी काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.